फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अलकाच्या किचनमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर आज आपण बनवणार आहोत खमंग अशी कांद्याची चटणी। उन्हाळ्यामध्ये कांद्याचे असे वेगवेगळे प्रकार केले जातात, त्यापैकीच आपण एक आज बनवणार आहोत कांद्याची चटणी। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पण त्यापहिले तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचतील। कांद्याची चटणी बनवण्यासाठी मी काय काय साहित्य घेतले ते तुम्हाला एकदा दाखवून घेते आणि नंतर आपण रेसिपीला सुरुवात करूया। कांद्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी भरपूर असा कांदा कापून घेतलेला आहे आणि मीठ घेतलेला आहे चवीनुसार, लाल तिखट घेतलेले, हळद, थोडासा लसूण ठेचून घेतलाय आणि तेल घेतले फोडणीसाठी, मोहरी, बेसन पीठ घेतलेले, कोथिंबीर। आता गॅसवर कढई ठेवायची आणि कढईमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचे। तेल छान तापलं की त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची आणि मोहरी आपल्याला छान तडतडू द्यायची। मोहरी तडतडली की त्यामध्ये टाकायचं आपल्याला ठेचलेला लसूण आणि लसूण आपल्याला 2 मिनिट असाच परतून घ्यायचा आहे। लसूण छान परतला की त्यामध्ये आपण सर्व कापलेला कांदा टाकून घेणार आहोत आणि कांदा मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला आहे। कापल्यानंतर एकदा कांदा स्वच्छ धुवून घेतलाय आणि आता त्याला आपण असंच 5-6 मिनिट परतून घेऊया। आपण भाजीला तळतो का त्याचप्रमाणे कांदा तळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपल्याला कांदा तळून घ्यायचा आहे। याला तळताना मीठ टाकायचं नाही, म्हणजे याला पाणी सुटणार नाही। मीठ आपल्याला नंतर टाकायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला थोडासा लालसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे। आता कांदा छान परतलाय। आपण या तेलामध्ये आता थोडासा कांदा बाजूला करून लाल तिखट घालणार आहोत आणि ते थोडंसं तळण्यासाठी कांदा थोडासा बाजूला करून घ्यायचा आणि हळदही टाकून घ्यायची लगेच आणि थोडंसं तळून घ्यायचं तिखट, म्हणजे त्याचा कच्चापणा निघून जाईल। आधी जर आपण तिखट घातलं असतं तर आपल्याला कांदा असा तळता आला नसता, त्यामुळे आपण तिखट नंतर कांदा तळल्यानंतरच घातलेला आहे। आता हे सर्व एकजीव झालं की यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ। आता आपल्याला या स्टेपला मीठ टाकलं तरीही काही हरकत नाही, कारण आपला कांदा आता इथे छान तळलेला आहे। जर आपण आधी मीठ टाकलं तर ते कांदा तळल्या जात नाही, तो शिजून निघतो, त्यामुळे आपण मीठ आपण नंतर घालणार आहोत। तर आता मीठ टाकून घ्यायचं छान आणि याला मिक्स करून घ्यायचं। जर तुम्हाला यामध्ये बेसन पीठ नसेल घालायचं तरीही तुम्ही अशा प्रकारेही खाऊ शकता, पोळी भाकरी सोबत, अशी पण खूप छान लागते। आता आपण यामध्ये घालून घेऊया बेसन पीठ। बेसन पीठ टाकताना थोडं थोडं टाकायचं, म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या होणार नाहीत आणि ते एका जागीच बेसन पीठ राहणार नाही, त्यामुळे बेसन पीठ टाकताना आपल्याला असं थोडंसं असं पांगून टाकायचं आहे। आता बेसन पीठ पूर्ण कांद्याला लागलं की त्यामध्ये आपल्याला असं पाण्याचा थोडासा हापका मारून घ्यायचा आहे, म्हणजे पाण्यानं बेसन पिठाला शिजायला मदत होते आणि बेसन पिठाचा कच्चा वास येत नाही, त्यामुळे असं पाणी मारून घ्यायचं आणि अशा प्रकारे आपल्याला चटणी तयार करून घ्यायची। आता याला आपण 2 मिनिटाची वाफ काढून घेऊया, म्हणजे बेसन पिठाचा वास येणार नाही। आता 2 मिनिटानंतर बघूया आपली चटणी कशी तयार झाली आहे तर, आणि हे बघा कशी मस्त दिसायली आणि वास पण एकदम मस्त यायला। ही चटणी तुम्ही पोळी भाकरी सोबत खाऊ शकता, खूप छान लागते। तर चटणीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।